शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे नवीन पद्धत. ज्या वेळेस मी पहिल्यांदा अमिनो ऍसिड कसं बनवायचं हे आपण घरगुती सोयाबीनच्या चंक्स पासून आपण अमिनो ऍसिड कसं बनवायचं हे आपण मी दाखवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातील खूप शेतकऱ्यांनी बनवलं, त्याचे व्हिडिओ पाठवले. अतिशय अप्रतिम अमिनो ऍसिड तयार झालं आणि त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले आले. मालेगाव असू द्या, लासलगाव असू द्या, नागपूर असू द्या, येथील शेतकऱ्यांनी अमिनो ऍसिड बनवलं आणि त्यांनी आपापल्या शेतामध्ये वापरले. नागपूरचे असेच आपले जे शेतकरी आहेत, प्रकाश केवलाने यांचा बाग आहे जवळजवळ 100 एकर. संत्रा आहे, त्यांचा पिरो आहे, अद्रक आहे, असे भरपूर प्रकारचे शेतकरी फळे भाजीपाला त्यांची आहे आणि त्यांनी अमिनो ऍसिड जे एपीए पद्धतीने अंकुश पाटील अमिनो ऍसिड पद्धतीने बनवलं आणि त्यांनी वापरलं आणि त्यांनी मला सांगितलं किंवा तो व्हिडिओ पाठवला. मी तो व्हिडिओही आपल्या या व्हिडिओमध्ये आताच्या भागामध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. तर त्यांनी सांगितलं की सर, पेरूचा जो बाग आहे, माझ्या अंदाजानुसार मी जो काही माझं ज्ञान आहे आणि मी जे काही प्रॅक्टिकली जे पाहतोय, तर पेरवाच्या बागेला 6व्या पानावरती फुलकळी असते, 8व्या किंवा 10व्या पानावरती जी येते फार क्वचित येते. परंतु तुमचं अमिनो ऍसिड वापरलं, एवढा कडक उन्हाळा आहे तरी सुद्धा 8व्या 10व्या पानावरती सुद्धा फुलकळी आलेली आहे, मधमाशा भरपूर आलेल्या आहेत. तरी आपण शेतकऱ्यांनी इथं लासलगावला गोरख बुल्ले म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांचे त्या बाग बघायला येतात शेतकरी की हे तू काय वापरलंयस. ते सांगतात की मी साध्या पद्धतीने मी अमिनो ऍसिड तयार केलेला आहे, परंतु शेतकऱ्याला विश्वास बसत नाही. तर आपल्याला घरच्या घरी अमिनो ऍसिड तुम्ही आतापर्यंत बनवलेला आहे, परंतु बरेच शेतकऱ्यांचे जे मोठे मोठे शेतकरी आहेत, आपला शेतकरी सुद्धा खूप आळशी आहे आणि ज्याला मी जर सांगितलं 10-20 लिटर 50 लिटर जर अमिनो ऍसिड जर करायचं असेल तर त्यांना उकळण्याचा प्रॉब्लेम येतोय, गरम करण्याचा भांडे घेणे हा प्रॉब्लेम येतोय. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे नवीन पद्धतीने अमिनो ऍसिड. 10 मिनिटात इन्स्टंट अमिनो ऍसिड लगेच कसं तयार होणार, त्याला गरम करण्याची उकळ करण्याची काहीही गरज नाही. आज ती जी काही नॅचरली हीट होणार आहे, ती नॅचरली हीट 200 लिटर जर करायचं असेल, एखादा शेतकरी असेल 200 लिटर अमिनो ऍसिड करायचा आहे, 10 मिनिटांमध्ये सोयाबीन चंक्स पासून 10 मिनिटात अमिनो ऍसिड कसं तयार होणार ही थेरी आज तुम्हाला घेऊन आलेला आहे. तर आता बघा अमिनो ऍसिड कसं तयार होते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला सोयाबीन चंक्स आपण बघितलं. सोयाबीन चंक्स घ्यायचे आपण. सोयाबीन चंक्स, सोयाबीन चंक्स घेतला. सोयाबीन चंक्स घेतल्यानंतर आता आपण काय करायचं लक्षात घ्या, ह्याला बारीक पावडर करायची. काय करायची? पावडर करायची. आता मी काय करतोय, मी जो शेतकऱ्यांना आता तुम्हाला दाखवतोय ते 5 लिटर करून दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक स्टेप वाईज स्टेप मी कसं अमिनो ऍसिड तयार करायचं हे दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला लक्षात घ्या, फडकं घ्या. काय घेतलं आपण? सोयाबीन चंक्स. सोयाबीन चंक्स पासून आपल्याला अमिनो ऍसिड बनवायचं आहे, बरोबर. मग काय करायचं आपल्याला, ज्याला मोठ्या स्वरूपात घ्यायचं आहे, मी आता बकेट घेतली. बकेटमध्ये 500 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं. यालाच KOH सुद्धा असं म्हणतात. यालाच कॉस्टिक पोटॅश असं म्हटलं जातं. शेतकरी मित्रांनो,
पोटॅशियम हायड्रॉक्साईड, यालाच KOH आणि यालाच कॉस्टिक पोटॅश असं म्हटलं जातं. हे 3 नावं आहेत. या 3 नावं म्हणजे काय जर लोक आहेत. आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं नाही, बनेल तुम्हाला एखादा, पण सोडियम आपल्या झाडाला चांगला नाही. KOH घ्यायचा आणि कॉस्टिक पोटॅश घ्यायचा, बरोबर. आता आपण मागल्या याच्यामध्ये काय करत होतो की आपण ते 20 ग्रॅम घेत होतो. आपण किती घेतल्यात? 500 ग्रॅम घेतला आपण. मग परत 1 किलो सोया चंक्स, जे आपण हॉटेलमध्ये सोयाबीनची भाजी खातो ना हॉटेलमध्ये वगैरे, तर त्याला सोया चंक्स म्हणतो. किंवा आपण घरामध्ये जे कोणत्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये सोया चंक्स, कालवणाचं भाजीचं सोयाबीन, काही ठिकाणी सोयाबीन बॉल म्हणतात, काही ठिकाणी सोयाबीनची रेवडी म्हणतात, काही ठिकाणी शाकाहारी मटण म्हणतात, काही ठिकाणी सोया चंक्स हा इंग्लिश शब्द आहे. तर हे आपण घ्यायचं आहे. किती घेतला? 1 किलो घेतला, बरोबर. हा पावडर घेतली आपण 1 किलो घेतली. आता आपल्याला ही जी काय 100 डिग्री 120 डिग्री उकळल्यानंतर आपण मागले जे अंकुश पाटील अमिनो ऍसिड पद्धत बघितली आपण. आता सुद्धा ही आपल्या अंकुश पाटील अमिनो ऍसिडचीच पद्धत आहे. ह्या पद्धतीनुसार आपल्याला अमिनो ऍसिड बनवायचं आहे. मग आपल्याला हे अमिनो ऍसिड बनवत असताना हीट करायचे आपल्याला. आता तर आपल्याला कसं आहे की गॅसवर पेटवायचं आणि ते पातेल्यात हलवायची काही गरज नाही घ्यायची, बरोबर आहे. आणि एक प्लॅस्टिकची पाईप घ्यायची किंवा काठी घ्यायची, एक चांगली एक लाकडी काठी स्वच्छ घ्यायची. बर, आता ही किती घेतलं आपल्याला ह्यात. मग ह्यात काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा 1 लिटर पाणी घ्यायचं. 1 लिटर पाणी, 1 लिटर पाणी घ्यायचं. शेतकरी मित्रांनो, ज्यादा पाणी घ्यायचं नाही. 1 लिटर पाणी घ्यायचं. 1 लिटर पाणी घेतल्यानंतर काय होईल, कॉस्टिक पोटॅशची हीट तयार होईल पाण्यामध्ये गरम. कॉस्टिक पोटॅश एकदम विरघळायला चालू होईल आणि एकदम हीट प्रोड्यूस होईल, म्हणजे एकदम उष्णता तयार होईल आणि त्याचं टेम्परेचर 100 डिग्रीच्या वरती जाईल. आणि त्यामुळे त्या ह्याच्यातील आपलं जे आहे प्रोटीन जे आहे तर हायड्रोलाइज, म्हणजे प्रोटीनचं जे सोया चंक्समध्ये जे प्रोटीन्स आहेत, एक म्हणजे 52% प्रोटीन्स आहेत एक ह्याच्यामध्ये घ्या. सगळ्यात जास्त प्रोटीनचा जो सोर्स आहे तो सोया चंक्स आहे. तर हे प्रोटीन्स आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बॉन्ड्स आहेत ते सगळे अमिनो ऍसिड जे पेप्टाइडमध्ये ज्याच्यामध्ये आहे ते त्याच्यामध्ये विरघळण्यास सुरुवात होईल आणि ते हीटमध्ये पाण्यामध्ये विरघळण्यास सुरुवात होईल. आणि एकदम स्टर करायचं जोरात. हीट प्रोड्यूस व्हायला लागल्यानंतर एकदम हलवायचं आहे, चांगलं गुठळी करायची आणि 2-4 मिनटं हलवत परत 1 लिटर पाणी टाकायचं आहे, हलवायचं आहे, परत 1 लिटर पाणी टाकायचं आहे. मग अशा पद्धतीनं 4 लिटर पाणी आणि हे टाकल्यानंतर आपलं 5 लिटर अमिनो ऍसिड तयार होईल शेतकरी मित्रांनो. आणि एकदम स्टँडर्ड क्वालिटीचं 5 ते 10 मिनिटात अमिनो ऍसिड आपलं तयार होणार आहे. तर मग जे आता आपलं अमिनो ऍसिड्स जे तयार होणार आहे, तर आता तुमच्या लक्षात आलं की आता जे मोठ्या स्वरूपामध्ये शेतकरी करणार आहेत तर त्यांना मी आता कशा पद्धतीचं जे आहे ते रेशो देतो. फार काळजीपूर्वक हा रेशो तुम्ही शेतकरी बांधवांना ऐका. कारण कसं होते सर, एवढ्या मी मनुष्य आहे की आपल्या प्रेमाखातर मी फोन उचलतोय. मला हे परमेश्वराचं कार्य आहे, हे आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. मी फक्त निमित्त आहे शेतकरी मित्रांनो. हे जे आहे ते ईश्वरी कार्य आहे आणि ईश्वरी कार्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी कार्य करत आहे. आता आपल्याला 10 लिटर बनवायचं अमिनो ऍसिड. काय करायचं आहे, मी प्रत्येक रेशो देतोय तुम्हाला आणि त्या रेशोप्रमाणे तुम्ही डायरीमध्ये नोंद करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, हे जे व्हिडिओज आहेत तर फार आपल्यावरती दबाव सुद्धा सुरू आहे, हे तुम्ही सांगू नका. आणि
आपला चॅनेल सुद्धा डिलीट होऊ शकतो. त्यामुळं हा माहिती तुम्हाला उद्या मिळेल अगर न मिळेल, आपला हा चॅनेल सुद्धा डिलीट होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ह्या गोष्टी नोंद करून ठेवा किंवा हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा तुम्ही. तर बघा आता 10 लिटर अमिनो ॲसिड करायचं आपल्याला. किती? 10 लिटर अमिनो ॲसिड. 10 लिटर अमिनोला काय लागणार आपल्याला? 2 किलो सोया चंक्स आणि 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मग सुरुवातीचं पाणी किती घालावं लागणार? 2 लिटर पाणी घ्यायचं सुरुवातीला गरम करण्यासाठी आणि नंतर 6 लिटर पाणी घ्यायचं. आलं? सुरुवातीला 2 लिटर पाणी घ्यायचं, गरम करायचं, हलवायचं काठीनं चांगलं आणि नंतर मग 6 लिटर. आता आपल्याला 20 लिटर अमिनो ॲसिड तयार करायचं आहे. 20 लिटर अमिनो. मग किती लागणार? 4 किलो सोया चंक्स आणि 2 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मग सुरुवातीला पाणी किती घ्यायचं आपल्याला? 4 लिटर. 4 लिटर सुरुवातीला पाणी घ्यायचं. जेवढं आपण सोया चंक्स घेणार आहे तेवढंच पाणी घ्यायचं सुरुवातीला आणि नंतर मग आपल्याला काय घ्यायला लागणार आहे? 12 लिटर पाणी घेऊन आपल्याला असं हळूहळू हलवत 20 लिटर. 10 मिनिटात अमिनो ॲसिड तयार होते आपलं. एकदम हीट होते, शांत ठेवायचं. किती? 5 ते 10 मिनिटात अमिनो ॲसिड तयार होते. 10 लिटर झालं, 20 लिटर. चला आता मग 30 लिटर आपल्याला करायचं अमिनो ॲसिड. मग काय करायचं? 10 लिटरला आपण किती घेतलं होतं? 2 किलो सोयाबीन चंक्स. 20ला किती केलं? 2च्या डबल 20ला. 30ला काय करावं लागेल? ह्याच्यात 3 पट घ्यायचं. 30 लिटरला किती घ्यावं लागेल? हे बघा, प्रत्येकाने नीट काळजीपूर्वक. मला ह्यासाठी सर एवढा अमिनो ॲसिड बनवायचा आहे, मी 50 लिटर बनवतोय, 25 लिटर बनवतोय, मग किती टाकू? ह्या क्षुल्लक गोष्टीसाठी मला फोन करायचा नाही, प्लीज विनंती आहे तुम्हाला. तर 20 लिटरसाठी काय करायचं? 30 लिटरसाठी काय करायचं? 6 किलो सोया चंक्स घ्यायचा आणि 3 किलो पोटॅशियम हायड्रॉक्स. 10 लिटरला किती घेतला होता आपण? 1 किलो. ह्याला किती घ्यायचा? 3 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड किती घेतला? बघा, 10 झालं, 20 झालं, 30 झालं. 40ला काय करायचं? 40 लिटर बनवायचं आहे. 10ला किती घेतलं आपण? 2. 40चं 10 चौक 40. मग ह्याची चौपट करायची. 2 गुणिले 4 8 किलो. 1 गुणिले 4 4 किलो. 2 गुणिले 4 8 लिटर. ह्याची 10 लिटरच्या प्रमाणात जेवढं तुम्हाला बनवणार आहे, 20 लिटर बनवायचं की दुप्पट, 30 लिटर बनवायचे की तिप्पट, 100 लिटर 50 लिटर बनवायचे तर 5 लिटर. समजा आता तुम्हाला 50 लिटर बनवायचं आहे. 50 लिटर अमिनो ॲसिडच्या बातापला जो काय ड्रम असतो, 50 लिटर जे काय आपण हे असतात, 50 लिटरचा कापून घेतला तर 50 लिटरला काय करायचं आपण? 50 लिटर एकदम बनवायचं आहे. 50 लिटर ह्याची 5 पट करायचं. 2 गुणिले 5 किती आला? 10 किलो सोया चंक्स प्लस आता ही किती आला तुमचा? 1 किलो 10 लिटरला घेतला होता. 50ला किती येणार? बोला बोला बोला, लवकर बोलते वा. किती व्हायचं? याला येणार 1 गुणिले 5 जे 10ला 1 किलो, 20ला 2, 30ला 3, 40ला 4 आणि 50ला 5 किलो पोटॅशियम
5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आला. मग सुरुवातीला पाणी किती घालायचं? जेवढं आपण सोयाबीन चंक्स घेणार तेवढंच आपण पाणी घालायचं. इथं 2 किलो 10 लिटरला काय घेतला होता आपण? 10 लिटरला 2 किलो सोया चंक्स घेतला होता आणि सुरुवातीला 2 लिटर पाणी घातलं होतं. त्यामुळे इथं किती घ्यायचं? 10 किलो 50 लिटरला 10 किलो सोया चंक्स घेतलं तर 2 लिटर. तसंच मग 10 लिटर सुरुवातीला पाणी घालायचं आणि हीट तयार होईल याची आणि ह्याच्यातील सोयाबीन मधील प्रोटीन्स याच्यात विरघळेल आणि प्रोटीन्स हायड्रोलायसिस म्हणजेच अमिनो ऍसिड. प्रोटीन हायड्रोलायसिस म्हणजे अमिनो ऍसिड. ज्या तुम्ही अमिनोच्या बॉटल खरेदी करत आहात त्याच्यामध्ये कंटेंटमध्ये लिहिलेलं असतं प्रोटीन हायड्रोलायसिस अमिनो ऍसिड्स. याच्यावरती लिहिलेलं असतं 10%, 20%, 50%. प्रोटीन हायड्रोलायसिस म्हणजेच अमिनो. ही आपली एक प्रोसेस कोणती आहे? हायड्रोलायसिस प्रोसेस आहे. अंकुश पाटील अमिनो ऍसिड प्रोसेस ही आपल्याला परमेश्वरानं हे जे ज्ञान मला दिलंय हे ज्ञान परमेश्वराचं ज्ञान हे आपल्या शेतकऱ्यांसाठी भल्यांसाठी आपल्या लेकरा बाळांसाठी हे आपण भाल करत आहे जेणेकरून ह्या ज्ञानाचा तुमचे पैसे वाचवा आणि आपल्या लेकरा बाळांच्या अपेक्षा आपली स्वप्न पूर्ण करा असा विषय. बरोबर. आणि मग हे तुमचं किती येणार आहे? तिथं राहिलेलं तुम्हाला किती पाणी लागेल ते तुम्ही 40 लिटर 30 लिटर पाणी टाका. किती टाका? 30 लिटर पाणी टाका. आता 50चं झालं. मग आता 100 लिटरला काय करायचं? 100 लिटर करायचं आहे. 100 लिटरला काय करावं लागेल? 10च्या गुणिले 10 पट. 10चं डोक्यात ठेवा 10 लिटरचं. हे 2 किलो आहे. मग आता हे किती येणार? गुणिले 10. 10, 20, 30, 40, 10, 20 किलो. 20 किलो सोयाबीन चंक्स. किलो सोयाबीन चंक्स. आणि हे जे 10 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि पाणी किती येणार इथं सुरुवातीला? 20 लिटर प्लस पाणी किती येणार आहे इथं तुमचं? 20 लिटर. बाकी जे काय उरलेलं पाणी आहे ते उरलेलं पाणी टाका. 20 आणि 20 40. 60 लिटर पाणी टाका. 60 लिटर पाणी टाका. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जर 50 लिटर 100 लिटर अमिनो ऍसिड जो छोटा शेतकरी आहे माझा 5 लिटर बनवणार आहे 10 लिटर बनवणार आहे तो पातेलं वगैरे घेऊ शकतो. आपल्याला शेतकरी मित्रांनो ही जी मी प्रोसेस सांगतोय याचा पुढं खूप फायदा आहे. आपल्याला रासायनिक खतं सुद्धा न टाकता आपल्याला क्रांती करायची आहे शेतीमध्ये. म्हणून ह्या प्रोसेसमध्ये परमेश्वर मी निमित्त आहे. मी काही नाही, मी काही करत नाही. परमेश्वर हे सर्व करून घेत आहे. तर आपल्याला काय करायचं की जर आता आपल्याला बघा काय झालं असतं की जर 50 लिटर करायचं म्हणलं की 50 लिटरचं मोठं पातेलं आणा, जाळ घाला, हे करा आणि ते हलवत बसाय वेळ जाणार. मग हे काय होणार की आता एखादा शेतकऱ्याला 100 लिटर बनवायचं आहे. मग 100 लिटरचं कुठं मिळणार का? मग शेतकरी कंटाळा करतो ही नको दुकानातलं. आणि आता 100 लिटर जर बनवायचं झालं तर मग किती होणार? तो 1 लाख रुपये जाणार. मार्केटमध्ये इसाबियान किंवा अमिनो ऍसिडचे आहेत टाटा बार वगैरे जे काय यांचे आहे सियाप्टॉन वगैरे ज्या कंपनींची उत्पादनं आहेत हे आता 100 लिटर अमिनो ऍसिड आणायचं म्हटलं तर जाणार किती पैसे त्याचे? 1 लाख रुपये जाणार. मग तो काय करते 10 लिटर अमिनो ऍसिड हे फार गरजेचं आहे पिकांना. ह्याच्यावर सेपरेट आता व्हिडिओज असणार आहे त्याचा आणि आपला माहितीचा विषय. आणि मग जो विषय आता येतोय तो विषय आता 100 लिटर बनवायचा आपल्याला. मग तो बनवणार नाही 10 लिटर एवढी 100 लिटरची कढई कुठे बनवायची? समजा आता 200 लिटर बनवायचं आहे. मग 200 लिटर बनवणार कसा तो? मग बॅरेलमध्ये आपला लगेच बनवू शकतो 5 मिनिटात 10 मिनिटात. तर ह्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचं? मग आता खर्च किती येणार आहे आपल्याला 5 मिनिटांमध्ये? आता 10 लिटरचा खर्च बघू आपण. किती बघू? 10 लिटरचा खर्च. 10 लिटरचा खर्च किती आला? हे बघा सोया चंक्स किती रुपये झाले? 80 रुपये किलो आणलाय आम्ही गुणिले 1 80 रुपये झाले. बरोबर. पोटॅशियम हायड्रॉक्साईड
2 किलो लागणार ना आपल्याला. 2 किलो लागणार म्हटल्यानंतर 80 गुणिले 2 160. पोटॅशियम हायड्रॉक्साईड 1 किलो. 1 किलो म्हणल्यावर 300 रुपये किलो. 460 रुपये खर्च झाला आपला. किती? 460 रुपये खर्च झाला. 460 रुपये खर्च अमिनो ऍसिडचा झाला. 460 रुपयामध्ये किती झालं आपलं? 10 लिटर. किती झालं? 10 लिटर अमिनो ऍसिड. 460 रुपयामध्ये किती झालं आपलं? 10 लिटर. मग 10 लिटरनं भागितलं ह्याला तर किती आला? 46 रुपये लिटर अमिनो आपला 46 रुपये लिटर मध्ये तयार झाला. बरं, आता आपण एखाद्या शेतकऱ्याने 100 लिटरची बॅच लावली. किती केलं? 100 लिटर लागणारच आहे आपल्याला. 100 लिटर बनवावं लागणार आहे. जर उत्पन्न वाढवायचं असेल, जमीन चांगली करायची असेल तर 100 लिटर अमिनो ऍसिड तयार करावं लागेल. शंभर लिटर अमिनो ऍसिड. 100 लिटर अमिनो ऍसिडचा आपला किती खर्च झाला? 100 गुणिले 100 लिटर. आणि एका लिटरला किती खर्च आला? 46. 100 गुणिले 46 किती झाला? 46 वरती 2 शून्य. 4600 रुपये खर्च झाला आपला 100 लिटर अमिनो ऍसिड बनवायला. 100 लिटर अमिनो ऍसिड आणा म्हटल्यावर आणणार का तुम्ही? वापरा म्हटल्यावर वापरणार का? नाही. किती खर्च येणार आहे आपल्याला? एक सरासरी मार्केटला आपण 1000 रुपये लिटर अमिनो ऍसिड आहे. किती? दुकानावरती 1000 रुपये लिटर अमिनो आहे. 1000 गुणिले 100 किती झाले? 1,00,000 रुपये. मी जर म्हटलं की आता 100 लिटर अमिनो ऍसिड वापरायला पाहिजे आपल्याला, 100 लिटर अमिनो ऍसिड जर आपण वापरलं तर आपल्याला चांगला येईल, मालाचे उत्पादन वाढेल, उत्पादन आपलं दुप्पट होईल आणि जमीन चांगली होईल. तर तुम्ही वापरणार का? 1,00,000 रुपये जातील. पण 1,00,000 रुपयाचं औषध आपल्याला आलं किती? 4,700 रुपयामध्ये. मग 4,700 रुपये तुम्ही 2 लिटर 3 लिटर 4 लिटर अमिनो ऍसिड आणता. 4 लिटर अमिनो ऍसिड आणला की तुमचे 4,000 गेले. किती गेले? अरे बाबांनो, 4,000 रुपये जे ते त्या दुकानदाराला त्या कंपनीला मिळवून द्यायला लागलाय तुम्ही, तर त्या 4,000 रुपयामध्ये 100 लिटर अमिनो ऍसिड तुम्ही तयार करा. आणि हे जे रिझल्ट बघा, मी जे आता नावं सांगितलेले आहेत आणि याचे व्हिडिओ बघणार आहात तुम्ही, तर 1,00,000 रुपयाचे तुमचे 96,000ची बचत करा आणि खूप अमिनो ऍसिड वापरा. तुमचे खूप 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 उत्पादन वाढेल आणि त्या पैशात. आणि सगळ्यात महत्वाचं की जो काय पोटॅशियम, आता तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे जे तुम्ही बघाल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखं सोडियम हायड्रॉक्साईड भेटतं. त्याची किंमत आहे 70 ते 80 रुपये किलो. 60 ते 80 रुपये किलो. आता काय जे लॅबमध्ये मला भंडारा गोंदियाहून शेतकऱ्यांचे फोन आले, सर मी लॅब ग्रेड मध्ये जातोय. काही शेतकऱ्यांनी अर्धा किलोचं पोटॅशियम हायड्रॉक्साईड 350 रुपयाला घेतलेलं आहे. तर आपण 1 किलो जर घेतलं तर 300 रुपये देतो. जर 25 किलो बॅग घेतली तर आपण ते 250 रुपयाच्या आसपास देतो आपण. तर कमी करून देतो, पण आपण शुद्ध देतो तुम्हाला. जर आणि जर याच्यापेक्षा जर कुठेही स्वस्त मिळत असेल तर तुम्ही तिथं घ्या. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुमचे शेतकऱ्यांचे पैसे बचत झाले पाहिजेत आणि ते पैसे बचत करा. आणि आपल्या लेकरा बाळांना, आपण आपल्या लेकरा बाळांना काय घेत नाही आणि त्या औषध मारण्यासाठी आपल्याला पीक येण्यासाठी आपण इतका अमाप खर्च करतोय, परंतु आपल्या पदरी निराशा पडते. तर हेच पैसे जे वाचणार पैसे आहेत
ते आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी खर्च करा. आणि हे पैसे तर आपले 90% वाचणार आहे. जिथे 1,00,000 रुपये खर्च येणार आहे तिथं आपला खर्च 4,000 ते 5,000 रुपये येणार आहे. 95% जे पैसे वाचणार आहेत ते पैसे आपल्या मुलांच्या लेकरांच्या भविष्यासाठी वापरा. तर आता आपण आपलं अमिनो ॲसिड कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे ते आपण बघणार आहोत. आणि कसं तयार करायचं आहे, ती हीट कशी तयार होते, कशा पद्धतीनं. मी आता फक्त 5 लिटर दाखवत आहे आणि त्याच्या पद्धतीनं आपण कसं तयार होणार आहे हे बघणार आहेत. आणि ज्यांना माझ्याशी संपर्क करायचा आहे, मला आता खूप शेतकऱ्यांचे चांगल्यांचे फोन येत आहेत की सर पॉलिटिक्स लोकांचे फोन येत आहेत, सर या इकडं लेक्चर घ्या वगैरे. मी फक्त शेतकऱ्यांच्या घरीच येणार आहे, शेतकऱ्यांच्याच प्लॉटवर येणार आहे. आपल्याला शेतकऱ्यांसाठी क्रांती करायची आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला ह्या जगाचा पोशिंदा पहिल्यांदा जो जगवतो सर्वांना तो जगला पाहिजे, तरच हे जगातला अन्न मिळणार आहे. पहिल्यांदा शेतकरी आपण समृद्ध झालं पाहिजे. आपण आता आपला विचार करूया, आपण आपले पैसे वाढवूया, आपलं उत्पन्न वाढवूया. आणि आपण आता अमिनो ॲसिड कसं पद्धतीने होणार. आणि ज्यांना संपर्क करायचा असेल त्याने माझा मोबाईल नंबर आहे, माझा मोबाईल नंबर आहे, फोन नंबर 73 85 18 हा बघा 73 73 मराठीत लिहितो, 85 85 18 हा फोनपे, गुगल पे नंबर आहे. आणि व्हॉट्सअप नंबर आहे 96 04 154 96 04 154. तर याच्यावर फोन करा, ऑर्डर करा मला जर. आणि माझे शेतकरी मित्रांनो, अजिबात अशी काहीही भावना नाही की तुम्ही माझ्याकडून जर मटेरियल घेतलं तरच मी तुमच्याशी बोलेन. अजिबात अशी भावना नाही की तुमचा फायदा झाला पाहिजे. जर तुम्ही माझ्याकडून घेतलं तर मटेरियल 100% प्युअर मिळेल. आणि बाहेरही मिळतात असं काही नाही, पण मी खात्री देऊ शकतो. आणि जे काय हे सत्कार्य चाललेलं आहे, जे काय माझ्या कुटुंबालाही 2 पैसे मिळतील. आणि हे माझ्यापेक्षा जर तुम्हाला कुठं स्वस्त मिळत असेल तर तिथून घ्या आणि तुमच्या पैशांची बचत करा. आणि आपण आता पुढचा व्हिडिओ अमिनो ॲसिड तयार करायला जाऊया. आपण आता सोया चंक्स आपण 1 किलो घेतलेला आहे, पावडर करायचं चालू आहे. ही आता आमची थोरली मुलगी अनुष्का आता हे बारीक करायला लागल्या बघा. आता हे असं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटातच होऊन जातं. हे बघा आता मिक्सरमधून काढलेलं आहे. मी अशा बरं येतात. आता हे आपण किती बघा भरून घेतलेलं, किती बारीक पावडर येते याची. हे 250 ग्रॅमचे आपण 4 पॅकेट आणलेत. 80 रुपये किलो आणलेलं आहे हे शुद्ध ह्याचं चांगलं. हे आता आमची मुलगी करायला लागलेली आहे. बघितलं आपण हे बारीक करून घेतले. आणि पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत शेतकरी बांधवा. शेतकरी मित्रांनो, आता आपण काय घेतले बघा. ही 10 लिटरची एक बादली घेतल्या, एक आपली पाईप घेतल्या. आणि हे सोया चंक्स आपण बघितले की आमच्या मुलगीने बारीक केली. 1 किलो सोया चंक्स बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड
आपण 500 ग्रॅम घेतलेले आहे अर्धा किलो. तर पहिल्यांदा काय करायचं लक्षात घ्या की बघा शेतकरी मित्रांनो, तर ही जी पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे काळजीपूर्वक हे करायचं की मी ह्याला लॉक लावलेला आहे. 500 ग्रॅम अगोदर बादलीत टाकलेलं आहे बरोबर. 500 ग्रॅम बादलीत टाकलं, त्याच्यामध्ये वरती हे आपण असं लागतोय 1 किलो सोया चंक्स हे केलेलं आहे. तोंडाला रुमाल चांगला बांधायचा बघा, असा असं बांधून घ्यायचं, म्हणजे काय वाफा वगैरे येणार आहेत ते वाफा वगैरे येऊ नये म्हणून आपण असा रुमाल बांधून घ्यायचा आहे. आता आपण अर्धा लिटर पाणी घेणार आहे. कागद आहे तो. हे आता आपण टोटल 5 लिटर केलेलं आहे. चांगला हलवलेला आहे काठीनं, चांगल्या काठीनं हलवले असं पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणून असा पीस आलेला आहे. आता एकसारखं झालेलं आहे आणि बादली आपण बघतो एकदम गरम झालेली आहे बादली. जे आपण चुलीवरती हीट देण्याचं जे काम करत होतो, गरम करण्याचं जे काम करत होतो, ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना शक्य नव्हतं. म्हणून आपण इन्स्टंटमध्ये, आणि जे कंपनी जसे बनवते इन्स्टंटमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये, ती प्रोसेस मी तुम्हाला
ती पद्धत आज मी शेतकऱ्यांसाठी परमेश्वराच्या कृपेनं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, जो सगळ्या शेतकरी बांधव माझा, माता भगिनी, शेतकऱ्यांची मुलं बाळं, त्यांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं परमेश्वरानं मला बुद्धी दिलेली आहे आणि ह्या बुद्धीचा वापर मी शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण ह्या प्रोडक्ट आपण देत आहोत. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं शेतकरी बांधवांना तुम्ही कुठूनही घेऊ शकता. सोयाबीन चंक्स तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळतोय. हे नक्की तुम्ही तयार करा. अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं अमिनो ॲसिड तयार होतंय आणि याचे खूप छान रिझल्ट आलेले आहेत. डाळिंबाला, सेटिंगला, कैला खूप रिझल्ट आलेले आहेत. याचे मी शेतकऱ्यांचे रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. तर धन्यवाद. आता आपण एक 5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर ही कसं अमिनो ॲसिड होणार आहे फेस जर्जेनंतर हे बघा, यातलं एअर निघायला लागलेलं आहे. म्हणजे जे रिॲक्शन आहे याची आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पाणी आणि सोया चंक्स हे बॉन्डिंग आपलं विरघळून ह्याच्यामध्ये शांत झाल्यानंतर हे बघा अशा एअर्स यातून निघायला आले, बबल्स याच्यातून जे रिॲक्शन चालू आहे शांत झाल्यानंतर आपलं अमिनो ॲसिड कसं होणार आहे ते आपण बघणार आहोत. धन्यवाद. बघा शेतकरी मित्रांनो, आता 15 मिनटं झालीत. फक्त 15 मिनटात आपला जो फेस आला होता हे पूर्ण गेलेला आहे आणि खाली अजून भरपूर हे आहे. 8 ते 10 तास आपल्याला शांत झाल्यानंतर मटेरियल एकदम हिट होणार आहे. वास बघितलं तर दुकानातलं जे अमिनो ॲसिड असते त्याचं सेम तसा अमिनो ॲसिडचा वास येतो. हे बघा कसं गोल्डन कलरचं अगदी तुमचं अमिनो ॲसिड तयार झालेलं आहे. मी थोडंसं पाणी जे आता टाकलेलं आहे. आता बघूया आपलं किती अमिनो ॲसिड तयार होते. हे बरोबर 5 लिटर आपलं अमिनो ॲसिड झालेलं आहे. वजन जर बघितलं तर माझ्या हिशोबानं 6 किलो 7 किलो वजन असेल. आणि आपलं हे मी 1 लिटर पाणी ज्यादा टाकलेलं होतं हे आपलं आणि 1 लिटर याच्यामध्ये हे आहे. तर आता आपण जर बघतोय तर काही विषारी नाही, काय नाही, ते अजून एकदम गरम लागते. तर याचा जे काही डोस आहे वरतून 2 ते 3 मिली फवारणीला द्या. खाली एकरी 4 लिटर 5 लिटर जेवढं अमिनो ॲसिड द्या तेवढं खूप चांगलं आहे. स्पेशल अमिनो ॲसिडचं जे काही कार्य असणार आहे त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.